ही म्युच्युअल फंडची चूक तुम्ही आपल्या म्युच्युअल फंडच्या जर्नीमध्ये करत असाल, तर तुम्ही सगळ्यात मोठी मिस्टेक किंवा चूक करत आहे. तुमचा जो पैसा वाढायला पाहिजे, त्या प्रकारे तो पैसा ग्रो करणार नाही. हा व्हिडिओ अंतपर्यंत पहा, आखरीपर्यंत पहा आणि तुम्हाला समजणार की ही चूक किती कॉमन आहे, किती रबिश आहे, पण किती मोठी चूक आहे. नमस्कार, तुम्ही बघत आहे लेगेसियन मराठी. पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग याबद्दल शिकूया. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणी स्टॉक मार्केट शिकण्याचा इच्छुक व्यक्ती आहे, त्याला हे व्हिडिओ शेअर करा. कारण लेगसी अर्न ही भारतातली पहिली शेअर मार्केट अकॅडमी आहे, जी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्याकडून एक पैसा, एक रुपया न घेता आम्ही तुम्हाला फायनान्सचे अपडेट आणि स्टॉक मार्केट शिकवण्याचा प्रयत्न करतो. चला व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात आधी तुम्ही नवीन आहात तर मेक शुअर टू सबस्क्राईब लेगेसियन मराठी. तुम्ही सबस्क्राईब करा. सॉरी यार, साइन इन नाही केलं, थोडा पोपट हो गया मेरा, बट येस सबस्क्राईब करा. येथे आम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात आधी समजूया काय आहे हे. सगळ्यात आधी या कॉन्सेप्टला म्हणतात पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग. पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? इमॅजिन करा तुम्ही एक XYZ म्युच्युअल फंड परचेस करता. एक म्युच्युअल फंड तुम्ही 100 रुपीजनी परचेस केला आहे आणि एक अजून म्युच्युअल फंड परचेस केला आहे ABC नावाचा. एक म्युच्युअल फंड आहे XYZ नावाचा आणि एक म्युच्युअल फंड आहे ABC नावाचा आणि टोटल तुम्ही त्याला 100 रुपीजनी परचेस केला आहे. पण जो XYZ आणि जो ABC म्युच्युअल फंड आहे याच्यात काही कंपनी जे आहे मतलब 50% ऑफ कंपनी तुमच्या कॉमन आहेत. कसं? डबल समजूया. सपोज हा XYZ म्युच्युअल फंड आहे, हा ABC म्युच्युअल फंड आहे, पण या दोघही म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 100 रुपये टाकले, तुम्ही 100 रुपये टाकले. आता या ओव्हरऑल म्युच्युअल फंडमध्ये टोटल 200 कंपनीज आहेत आणि या ABC म्युच्युअल फंडमध्ये टोटल 200 कंपनीज आहेत. पण या 200 कंपनीजमधून या दोघही म्युच्युअल फंड मध्ये काही कंपनीज जे आहेत ते कॉमन आहेत. कॉमन आहेत म्हणजे ते याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे. म्हणजे कसं कॉमन? इन द सेन्स 200 जे कंपनीज आपण म्हटले की दोघही म्युच्युअल फंडमध्ये 200 कंपन्या आहेत, त्या कंपन्या लिटरली समजा 75 कंपन्या जे आहेत ते कॉमन आहेत, जे XYZ म्युच्युअल फंडमध्ये पण आहे, ABC म्युच्युअल फंडमध्ये पण आहे. म्हणजे या म्युच्युअल फंड म्हणजे पहिल्या म्युच्युअल फंडमध्ये पण तुम्ही जे परचेस केल्या त्या सेम कंपन्या, ते सेकंड म्युच्युअल फंडमध्ये पण केल्या त्या सेकंड कंपन्या. याचं लाईव्ह एक्झाम्पल समजण्याच्या आधी बेसिक समजून घ्या की सिंपल आहे. पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? आपण मल्टिपल म्युच्युअल फंडमध्ये आपण निवेश करतो. सपोज A आणि B. A मध्ये पण सेम 200 कंपन्या आहेत, B मध्ये पण सेम 200 कंपन्या आहेत, पण या दोघही मधून जे 75 कंपनी आहे ते सेम आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुमचा जो पैसा आहे तो A आणि B मध्ये जे 75 कंपनीज आहेत त्याच्यातच जात आहे. तर द अमाऊंट ऑफ ग्रोथ तुमचा पैसा वाढला पाहिजे, त्या अमाऊंटनी तो वाढत नाही. याला लाईव्ह समजून घेऊया. सिंपल, तुम्हाला कोणत्या पण ब्राउझरवर येऊन पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग असं टाकायचं आहे. तुम्ही पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग टाका आणि तुमच्यासमोर जे पण हे आता फंडू आली माझ्याकडे, कोणची वेबसाईट आहे आय डोंट नो, बट दिस इज हाऊ यू कॅन ट्रॅक. कसं ट्रॅक करायचं? सगळ्यात आधी सपोज एक मला वाटते एक म्युच्युअल फंड आहे, ETF समजून घेतो मी सध्या निफ्टी 50चा, तो ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंड मी सध्याचा विचार करतो. ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंड हा मी फंड चूज केला. एक फंड मी हा परचेस केला सपोज, आणि मी एक फंड चूज केला HDFC मिड कॅप फंड सपोज हा चूज केला, किंवा HDFC लार्ज कॅप फंड चूज केला. फॉर एक्झाम्पल लार्ज कॅप फंड चूज केला. आता माझे 2 फंड मी परचेस केलेले आहेत. सपोज ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंड, जे टॉप निफ्टी 50 कंपनीज आहेत त्याच्यात पूर्ण ETF आहे एक प्रकारचा. तर याला समजून घ्यावे. तर हा जो आहे माझा, हा वाला जो आहे तो आहे ETF आहे, ज्याच्यात निफ्टी 50 इंडेक्स फंडच्या टॉप 50 कंपनीजमध्ये निवेश केला. आणि हा जो आहे लार्ज कॅप फंड, हे लार्ज कॅप कंपनीमध्ये निवेश केला आहे. ठीक आहे. याला आपण जसंच गो वर क्लिक करणार तर तुम्ही बघसाल लोडिंग आणि यू कॅन सी द रिझल्ट. तुम्हाला इथे दिसणार 55% ऑफ युअर पोर्टफोलिओ इज ओव्हरलॅप, पर्सेंटेज ऑफ पोर्टफोलिओ इज ओव्हरलॅप. म्हणजे स्कीम A मध्ये जे कंपनी आहे, आणि स्कीम B मध्ये जे कंपनी आहे, 28 आणि 27% तर वेगवेगळ्या आहेत, पण 73% आणि 72% कॉमन स्टॉक्स आहेत दोघांमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये 100 स्टॉक असतील तर दोघांमध्ये 72 किंवा 73% ऑफ स्टॉक्स ते कॉमन आहेत. कसं? फॉर एक्झाम्पल येथे समजून घेऊया. स्टॉक्स ओव्हरलॅपिंग इन म्युच्युअल फंड स्कीम्स कोणत्या? ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये HDFC बँक आहे आणि HDFC लार्ज कॅप फंडमध्ये पण HDFC बँक आहे. ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये ICICI बँक आहे, याच्यात पण ICICI बँक आहे. ICICI प्रुडेन्शियलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आहे,
आणि सेम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही लार्ज कॅप फंडमध्ये पण आहे. 8% याच्यात आहे, 4% याच्यात आहे. आता भारती एअरटेल लिमिटेड ही 4%, 4.5% ICICI प्रुडेन्शियलमध्ये आहे आणि सेम 5-5.5% ही लार्ज HDFC लार्ज कॅप फंडमध्ये आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजे ही एवढी स्मॉल मिस्टेक आहे, बट याचा जो इम्पॅक्ट आहे हा खूप लॉंग टर्ममध्ये इम्पॅक्ट करतो, खूप लॉंग टर्ममध्ये अफेक्ट करतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. फॉर एक्झाम्पल हा म्युच्युअल फंड ए आहे, हा म्युच्युअल फंड बी आहे. टोटल याच्यात 100 कंपनी आहे, टोटल याच्यात 100 कंपनी आहे. पण या दोघांमध्ये 25 कंपन्या, सपोज ही 25 कंपनीज, याचं सपोज आपण असं घेऊया, लेट मी जस्ट इरेज दिस आणि लेट्स अज्युम दिस की याच्यात जे आहे 25 कंपनीज जे आहेत ते दोघंहीमध्ये कॉमन आहेत. उरलेल्या 75 कंपनीज किंवा एक सेकंड, उरलेल्या 75 कंपनीज याच्यात पण आहे, 75 कंपनी याच्यात पण आहे. पण ज्या 25 कंपनी, कारण दोघंहीमध्ये 100 कंपन्या आहेत, तर ते 25 कंपनीज जे आहेत ते ओव्हरलॅप झालेले आहेत. ही मिस्टेक मी स्टार्टिंगमध्ये केली. आता ते मिस्टेक मी अवॉइड करतो. जेव्हा पण मी म्युच्युअल फंड परचेस करतो तर मी असा परचेस करतो की ज्याच्यात लिटरली 40%च्या खाली तुमचा पोर्टफोलिओ ओव्हरलॅप झाला पाहिजे. 40, जसं हे 55 आहे, तो काही फायदा नाही आहे, कारण तुमचे जे 100 कंपनीजमध्ये ते तुम्ही निवेश केलं, त्याच्यातलं 50 कंपनी तर दोघंही म्युच्युअल फंडमध्ये आहे. तर फायदा काय, मिक्सच झालं ना ते. तर याचा एकच उपाय आहे, 40% पेक्षा कमी अशा म्युच्युअल फंड तुम्ही चूज करा ज्याच्यात 40% पेक्षा कमी कंपनीज ओव्हरलॅप झाल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल याच्यात 28 स्टॉक्स कॉमन आहेत, म्हणजे 55% स्टॉक्स याच्यात मिक्स झालेले आहेत. आता समजून घेऊया कशा प्रकारे. सपोज मी एक म्युच्युअल फंड परचेस करतो, HDFC स्मॉल कॅप फंड. फॉर एक्झाम्पल HDFC स्मॉल कॅप फंड, HDFC स्मॉल कॅप फंड एक चूज केला आणि एक चूज करतो मी HDFC. हे माझी म्युच्युअल फंडचं सजेशन नाही आहे, जस्ट आय एम अज्युमिंग की हे फॉर एक्झाम्पल झालेलं, बिकॉज वी आर नॉट सेबी अँड म्युच्युअल फंड ॲडवायझर राईट नाव. सो आता हे आहे म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप फंड. तर बघूया याच्यात किती आहे. गो, ओनली 11% म्युच्युअल फंड मध्ये पोर्टफोलिओ ओव्हरलॅप आहे. त्याच्यात ट्राय पार्टी रेपो हे दोघंही याच्यात आहे, देन बँक ऑफ बडोदा हे दोघंही याच्यात आहे, देन टाटा स्टील हे दोघंही याच्यात आहे, विशाल मेगा मार्ट, कालपत्रू प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेड, CI ऑटोमोटिव्ह, हे जे आहेत स्टार्टिंगच्या कंपनीज हे ओव्हरलॅप झालेले आहे. बाकी एक सुद्धा कंपनी ओव्हरलॅप नाही. तो अनकॉमन स्टॉक्स किती आहे टोटल दोघांमध्ये, 78. 11% इज म्युच्युअल फंड इज ओव्हरलॅप, then it's positive point for us, then you can invest in this kind of thing. तो याचं सिंपल एक आपण बेसिकली सिंपल एक उदाहरण घेऊया आणि सिंपल गोष्टीने समजून घ्या. ए आणि बी दोन म्युच्युअल फंड आहेत. तुम्ही अशा म्युच्युअल फंडमध्ये निवेश करा, सपोज याच्या 100 कंपनीज आहेत, याच्या 100 कंपनीज आहेत, तर अशा म्युच्युअल फंडमध्ये निवेश करा ज्याच्यात 50% और 40%च्या खाली ज्याचा पोर्टफोलिओ ओव्हरलॅप झाला पाहिजे. पोर्टफोलिओ ओव्हरलॅप चेक करण्यासाठी कसं करणार, नॉर्मली तुमचा गुगल ओपन करणार, क्रोम ओपन करणार, PORTFOLIO पोर्टफोलिओ आणि येथे टाकायचं आहे OOVERLAPPING पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग टूल. डायरेक्ट क्लिक करायचं आहे. जे पण फर्स्ट येते, उडू येते, खूप सारे येतात असे, डिझर्व येते, लाईक फंड ए, सपोज मी याच्यात टाकतो, कोणचं पण खूप साऱ्या वेबसाईट येतात अशा, सपोज मी टाकतो येते. देन अगेन आय विल टॉक अबाउट SBI निफ्टी मिड कॅप 150 ETF. त्याच्यानंतर एक टाकतो मी ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंड, निफ्टी 50 प्रायव्हेट बॅग इंडेक्स फंड. देन चेक म्युच्युअल फंड 5% इज टोटली ओव्हरलॅपिंग हिअर, जस्ट 5%. इथे बघा 5% लिहून येते. टोटल स्टॉक्स किती आहे, त्याच्यात 150 आहे, त्याच्यात 10 आहेत, आणि अशा प्रकारे 5% इज ओव्हरलॅप्ड. हाय डायव्हर्सिफिकेशन रिझल्ट इन लो ओव्हरलॅप. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड ओव्हरलॅपचा जेवढे पण टूल येतात तुम्ही ते वापरू शकता. आय होप यू गॉट माय पॉईंट. आय होप यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ व्हिडिओ, की तुम्हाला अशा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे जे ओव्हरलॅप नाही झालेले. नक्कीही तुम्हाला हेल्प केली असेल, थोडंफार बी हेल्प केली असेल तर रेग्युलर अपडेट, मार्केट टिप्स, ट्रिक्स, फायनान्स आणि शेअर मार्केटपासून रेग्युलर अपडेट राहण्यासाठी लेगेसियन मराठीला पटकन सबस्क्राईब करा अँड मेक शुअर टू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर नातेवाईक्स, विथ युअर रिलेटिव्स ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे, किंवा अशा मित्रांसोबत जे कोर्सच्या भानगडीत पडू नका. आणि शॉर्टकट मार्केटमध्ये नाही, मार्केटमध्ये लॉंग टर्म ग्रोथ आहे, विचार करा. या विचारानं तुम्ही चालले तर तुमचं नक्कीच प्रॉफिट येईल. आय होप यू गॉट माय पॉईंट. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लोक जय हिंद, जय विदर्भ, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा लेगेसियन मराठी.